नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकीकडं युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळं महागाई वाढलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये घर चालवताना सर्वसामान्य किंवा अति दुर्बल घटकातील पालकांना घर चालवणं इतकं जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. आणि अशातच एक धक्कादायक बातमी आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता ही धक्कादायक बातमी कोणती आहे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ म्हणजे आपलं बोर्ड यांनी जून जुलै 2026 म्हणजे पुरवणी परीक्षा, या पुरवणी परीक्षेपासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही वाढ खरंच अन्यायकारक वाढ आहे. कारण या वाढीची तुलना गेल्या 3 वर्षाच्या वाढीशी केली तर पूर्वीच 30% वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते. आणि असं असताना पुन्हा एकदा या महागाईच्या काळामध्ये 30%पेक्षा म्हणजे ही अधिक वाढ करून पालकांच्या खिशाला कात्री किंवा आर्थिक बोजा देऊन त्यांना एक शॉक देण्याचा प्रकारच आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाढ जी असणारी आहे ती 570 रुपयापासून ते जवळजवळ 1,500 रुपयापर्यंत असणार आहे. तुम्हाला ते ऑनस्क्रीन सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील की ज्यामध्ये खाजगी विद्यार्थी असेल किंवा रिपीटर असेल किंवा श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तो भाग घेणारा असेल तर या प्रत्येकासाठी फी जर आपण पाहिली तर निश्चितच ही अन्यायकारक फी वाटते. आणि म्हणून कुठंतरी राज्य मंडळाने विचार करणं गरजेचं आहे. ही वाढ या महागाईच्या बेसवर कुठंतरी मागे घेणं गरजेचं आहे. आणि मागे घेऊन या पालकांना आर्थिक ज्यांची अवस्था खूप नाजूक आहे अशा कुटुंबांना दिलासा देणं गरजेचं आहे. ही फी वाढ जी असणारी आहे ही योग्य आहे का अन्यायकारक आहे, आपण कमेंट्समध्ये आपल्या कमेंट्स करून पाठवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून शासन दरबारापर्यंत जाऊन ह्या गोष्टी समजल्या जातील आणि त्वरित ही वाढ मागे घेतली जाईल. आपला तो प्रयत्न असणं गरजेचं आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.